जो जो एक्चुअली ना एक बेबी के जैसे लगता है। दे आर सो सरप्राइज ये देखकर कि इतना सब कैसे हो पाता है ऑफिस और बिजी रूटीन के साथ। गणपती बाप्पा मोरया। मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर गणपती बाप्पा आलेत आणि सगळीकडे एक अतिशय उत्साहाचं श्रद्धेचं वातावरण तयार झालेलं आहे। तसंच वातावरण आत्ता सध्या आम्ही पॅरिसमध्येही अनुभवतो आहे, कारण भारतात ज्या पद्धतीने आपण सगळेजण ज्या श्रद्धेनं ज्या उत्साहानं गणपती बाप्पाचं सेलिब्रेशन करतो, त्यांना आपल्या घरात ठेवतो, त्याच श्रद्धेनं आणि त्याच उत्साहानं इथे अनेक भारतीय आहेत ते गणपती बाप्पाला आपल्या घरात आणत असतात। काही जणांकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही जणांकडे 5 दिवसाचा असतो आणि काही फॅमिलीज अगदी 10 दिवस हे गणपती सेलिब्रेशन करत असतात। तर पॅरिसमध्ये अशाच काही भारतीय फॅमिलीजकडे आपण जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे की इथले भारतीय गणपती बाप्पा कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात। लेट्स गो। तर आता आपण जिथे चाललो आहे ते आहेत तरुण कलवानी यांची फॅमिली आहे। ते गेली अनेक वर्ष पॅरिसमध्ये राहत आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांच्या घरी गणपती असतो। तर मागच्या वर्षीही गणपतीत आम्ही तिकडे गेलो होतो आणि तो व्हिडिओ मी शूट केला होता आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तुम्हाला बघायचं असेल की मागच्या वर्षी त्यांनी गणपती सेलिब्रेशन कसं केलं होतं तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। तर आज आपण त्यांच्या गणपतीपासूनच सुरुवात करणार आहोत आणि नंतर आणखीही काही गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे। पापाने हॅलो, हाव आर यू? मोरिया। गणपति बनाया है जो एक्चुअली ना एक बेबी के जैसे लगता है, क्योंकि और एक मैं इसे बेबी गणपति बुलाती हूँ क्योंकि ये बहुत छोटा है और जब गणपति बॉर्न होता है तब वो बेबी के जैसे ही तो बॉर्न होता है। इनका फोटो मैंने पूरा किया खुद ही, इनका मम्मा पापा ने किया। मैं ना मेरे स्कूल में पोट्री क्लास करती थी कुछ, तो उसके बाद मैंने ऐसे टूल्स मेरे को बाय करवाया और उसका प्रॉपर एक मिट्टी, उसके बाद मैं गणपति बना रही थी। Those are the one of the most stable ये जो मोदक का हिलाना मत उसको। इसके हाथ में भी आ जाता है। अरे वाह वाह। और इसके हाथ से उठा
हमारे फ्रेंच फ्रेंड्स और कोलीग्स जो भी जिनसे भी मिलना होता है ड्यूरिंग दिस टाइम, बिफोर एंड आफ्टर टाइम, दे आर सो सरप्राइज ये देखकर कि इतना सब कैसे हो पाता है ऑफिस और बिजी रूटीन के साथ. फॉर देम it's amazing, and they are very happy to see that we are able to continue our culture in this form and carrying it forward for our kids and for our community here in India. ये नवग्रह पूजा है. इसमें जो सुपारी आप देख सकते हैं वो गणेश का अवतार है. जो हमारे फ्रेंड्स हैं वो इतने एक्साइटेड रहते हैं कि पेरिस में रहते हुए भी गणपति जी का दर्शन करना है, एंड वही इंडिया वाला फीलिंग आता है उन्हें. वो पहले से ही बोल के रखते हैं कि हमें आना है बिल्कुल दर्शन करने. साथ में हम सबको भी मज़ा आता है साथ में फेस्टिवल का सेलिब्रेट करते हुए. तर आता आपण आणखी एक गणपती बाप्पा बघायला जाणार आहोत, आणि आपण ज्यांच्याकडे जाणार आहोत ते अमोल केळकर यांची फॅमिली आहे, मराठी फॅमिली आहे, आणि गेली अनेक वर्ष ते पॅरिसमध्ये राहत आहेत, आणि गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे गणपती बाप्पा असतो. तर ते कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात हे आपण बघूया. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे गळीत मुठ शोभतो भरा. रमझुंटी नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदरी पीतांबर फणवर वंदना. सरसुंड वक्र तुंड त्रिनयना.
दास रामाचा वाट पाहे सत्या संकटी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव तर पॅरिसमधला गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन लोकेशनवरून नवीन व्हिडिओसह. बाय बाय.